नमस्कार मित्रांनो, काल मी सांगितलं होतं की अजून एक व्लॉग येणार आहे आपला. सो आज तो मी टाकतोय. तो का येतोय कारण की एक्झिबिशनला गेलो होतो आम्ही, तर ती सगळी माहिती अनुषा मॅम आपल्याला देणार आहेत. तो एन्जॉय करा. 3 hours later. फाउंडेशनमधून आहे आणि आम्हाला स्मिथसोनियन इन्स्टिट्यूशन ऑफ म्युझियम जे आहे ते आणि US काउन्सिल यांनी हा एक्झिबिशन क्युरेट करून आम्हाला कमिशन केलं आहे. हे एक्झिबिशन इंडियामध्ये आणायला. हा ट्रॅव्हलिंग एक्झिबिशन आहे. 5 सिटीजमध्ये असणार आहे. प्रिव्हियसली चेन्नईमध्ये होता, आता मुंबईमध्ये आहे, त्याच्यानंतर दिल्लीमध्ये असणार. आम्ही मार्टिन लुथर किंग यांच्यावरती भारताचा काय इम्पॅक्ट होता आणि गांधीजीचा काय इम्पॅक्ट होता हे एक्सप्लोर करतो आहे ह्या एक्झिबिटमध्ये. तर डिसेंबर 1958मध्ये हे त्यांच्या वाईफबरोबर भारताला आलेले. ते इकडे येण्याआधी हा दांडी मार्चसारखा तिकडे सेल्मा टू हाँगकाँग मार्च त्यांनी तिकडे चालू केलेला. त्यांची विजिट इंडियाला खूप ऑर्गनायझेशन्सनी फंड केलेली. त्यात एक ऑर्गनायझेशन होती गांधी निर्मिती समिती. तेव्हा त्याला गांधी नॅशनल मेमोरियल फंडसुद्धा बोलले जायचे. आणि हे सेक्रेटरी जी रामचंद्रन आहेत जे तेव्हा त्या संस्थेचे प्रेसिडेंट होते. हे जेम्स ब्रिस्टॉल आहेत जे त्यांच्या पूर्ण टूरचे कोऑर्डिनेटर होते. इकडे येऊया. कराटा स्पॉट. त्यांना पंडित जवाहरलाल नेहरूंनी इन्व्हाइट केलेला. आणि हे इकडे आमचे फर्स्ट व्हाईस प्रेसिडेंट सर्वपल्ली राधाकृष्णनजी, हे राजकुमारी अमृत कौर जे इंडियन कॅबिनेटची फर्स्ट लेडी सदस्य होते. इकडे मार्टिन लुथर किंग ज्युनियर प्रेसिडेन्सी कॉलेज मद्रासच्या लोकांना संबोधित करताना ते भारतात कट्टर DSसाठी होते आणि त्या ड्युरेशनमध्ये त्यांनी 20 सिटीज, काही सिटीजला ते बाय एअर गेले, काही सिटीजला ते बाय रोड गेले. अँड एक गोष्ट बघण्यासारखी आहे की ते इंडियाला डिसेंबर 1958मध्ये आले आणि ते जानेवारीच्या एंडमध्ये निघाले. विच मीन्स त्यांनी इंडियामध्ये त्यांचं जे न्यू इयर असतं जे त्यांच्या कल्चरमध्ये इम्पॉर्टंट आहे ते त्यांनी इंडियामध्ये आले. सॉरी 1958मध्ये ते इंडियाला आलेले. अँड 1967मध्ये त्यांनी पुअर पीपल्स कॅम्पेन हा लॉन्च केला. त्याचा फुल फॉर्म होतं सदर्न ख्रिश्चन लीडरशिप कॉन्फरन्स पुअर पीपल्स कॅम्पेन. आणि इकडे त्यांनी त्यांची आयकॉनिक स्पीच आहे आय हॅव अ ड्रीम, तर ती दिली. त्याचं ड्रीम म्हणजे मेनली होतं अमेरिकन ड्रीम. आणि ते असं बोलायचे की हा अमेरिकन ड्रीम कोणीही पर्स्यू करू शकतो, फक्त त्यांना एक डिग्निफाईड चान्स द्या. तर ह्याच्या आधी आम्ही हे सुद्धा बघतो की मार्टिन लुथर किंग जे आहेत ते युजली आफ्रिकन अमेरिकन्सच्या जे स्ट्रगल आहे त्याबद्दल ते फाईट करतात. पण इकडे आम्ही बघतो की नॉट ओनली आफ्रिकन अमेरिकन्स पण मेक्सिकन्स आहेत, लॅटिनोज आहेत, नेटिव्ह अमेरिकन्स आहेत, मायनॉरिटीज आहेत, इमिग्रेंट्स आहेत, त्यांच्या हक्कीसाठी सुद्धा ते लढतात. म्हणून याला पुअर पीपल्स कॅम्पेन म्हणतात. 1968मध्ये एप्रिल 1968मध्ये ते टेनेसीला गेलेले एखाद्या नॉन व्हायलंट मुवमेंटला सपोर्ट करण्यासाठी, सॅनिटेशन वर्कर्ससाठी. आणि तिकडे त्यांना गोळी मारली गेली. तर तिकडे त्यांची डेथ झाली. आणि एक मंथच्या नंतर डॉक्टर रॅल्फ ॲबरनेथी जे त्यांचे क्लोज सपोर्टर होते या मूवमेंटमध्ये जेव्हा चालू केलेला, तर ते आणि कराटा स्पॉट किंग हे लोक पुढे येतात. अँड हे लोक या मूवमेंटचं जे रिस्पॉन्सिबिलिटी आहे ते घेतात. तर
तर हा मॅनिफेस्टो आहे आणि हा ओरिजिनल मॅनिफेस्टो आत्तासुद्धा आहे अटलांटामध्ये, जिकडे त्याचं बर्थ झालेला. तर अटलांटामध्ये सिव्हिल राईट्स म्युझियममध्ये आत्तासुद्धा हा कॉपी आहे. देन इश्यूज जे रेज केलेलं त्यांनी ते होते पॉवर्टी होती, इरेग्युलर वेजेस होते लेबरर्सचे, त्यांना हाऊसिंग नाही द्यायचे, तर अफोर्डेबल हाऊसिंग हे पाहिजे होतं त्यांना. एक एमर्जन्सी फूड प्रोग्राम, कारण तिकडे असं कल्चर असतं, ही लोकं इमिग्रंट्स होती आणि तिकडे असं कल्चर असतं की 18 इयर्स झाले की मुलांना बाहेर काढतात. पण आता जर कधी कधी पैसे नसले तर त्यांना अशी एक प्रोग्राम असली पाहिजे तिकडे ते जाऊन ते एमर्जन्सी फूड घेऊ शकतात. तर ते आणि अजून इश्यूजसाठी त्यांनी हा मुवमेंट चालू केला. हा पहिला मुवमेंट आम्ही बघतो जिकडे इतकी जे अंडर प्रिव्हिलेज विमेन आहेत ते ह्या मुवमेंटला लीड करत आहेत. आणि एवढ्या मार्चेस, एवढ्या प्रोटेस्टमध्ये आम्ही बघतोय की विमेनसुद्धा पुढे येत आहेत. त्यांना एक ह्यूज पीस ऑफ लँड दिलेला प्रोटेस्ट करायला आणि त्याला सिटी ऑफ होप म्हणतात, म्हणून हा एक्झिबिटला सिटी ऑफ होप म्हणतात. त्याला आणि जे लोकं आले कारण होती त्यांनी आपलं सगळं जे सामान होतं, जे त्यांनी धान्य आणून दिलेला, कारण ते लोकं तिकडे 43 डेजसाठी होते. तर त्या 43 डेजसाठी काही सामान लागलं, त्या ते त्यांनी अशा बॉक्सेसमध्ये आणले, म्हणून आम्ही हा एक्झिबिशनला अशा बॉक्सेस यूज केला. तिकडे त्यांनी स्वतःची गाडी केली, स्वतःचा आर्ट बनवला. हा अंगणवाडीचा आणासुद्धा आहे तिकडे. ते लायब्ररीच्या पिक्चर्सवरती बनवलेला आर्ट आहे, ते त्यांनी अवेअरनेससाठी बनवलेला. हा सुद्धा म्युझियममध्ये काम आहे. कारण 6 hours later. लेबरर्स होते म्हणून हा जो लेबर युनियन आहे, युनायटेड ऑटो वर्कर्स, त्यांनी त्यांना खूप सपोर्ट केला त्या टाईमला. हा मुवमेंट का इम्पॉर्टंट आहे हिस्ट्रीमध्ये किंवा US हिस्ट्रीमध्ये सुद्धा, कारण की ह्या मुवमेंटमध्ये त्यांनी ॲक्च्युली एड्युकेशनला एखादा टूल म्हणून यूज केला आहे. कारण वर्कशॉप्स केलेले ह्या लोकांबरोबर. आता ही लोकं जास्ती एड्युकेटेड नव्हती आणि टाईम असा होता ना की वर्ल्ड वॉर बॅकग्राऊंडमध्ये चालू होता आणि सगळ्यांचा पहिला रिस्पॉन्स होता की आम्ही व्हायलन्स घेऊन आपला जे हक्क आहे ते आपण घेऊया. तर हा मुवमेंट नॉन व्हायलेंट आहे. ह्यात त्यांनी लोकांना एड्युकेट केलं आहे की त्यांना वर्कशॉप्स करून घेतलेले की काँग्रेसमेन जे आहेत, जे सरकारात आहेत, त्यांच्याशी कसं बोलून आम्हाला आमचे जे कॉजेस आहेत त्याच्यासाठी रिझल्ट्स कसं घ्यायचं, राईट. तर गॅरंटीड ॲन्युअल इन्कमसाठी एथिक्स कसे असले पाहिजे आमचे, रेसिझम इन इंग्लिश लँग्वेज, रुरल अँड अर्बन प्लॅनिंग, अशा वेगवेगळ्या टॉपिक्सवरती त्यांनी वर्कशॉप्स केले. अशा प्रकारे खूप स्ट्रॅटेजिक मुवमेंट होते. हे एक प्लकार्ड, एक पोस्टर आहे जे त्यांनी त्या टाईमला बनवलेला. कारण हा सिव्हिल राईट्स मुवमेंट आहे पण हा सोशल मुवमेंटसुद्धा आहे, कारण खूप लोक तेव्हा रेसिझमच्या इश्यूने स्ट्रगल करत होते, राईट. तर हा पोस्टर ॲक्च्युली खूप लोकांना आवडला. अँड आत्तासारखा हा ChatGPT जनरेटेड नाही आहे, त्यांनी तेव्हा स्वतः बनवलेला. हा त्यांच्या स्पीचसाठी बनवलेला, आय हॅव अ ड्रीम. हो, हा मुवमेंट 43 डेजसाठी, म्हणजे त्यांना 43 डेज भेटलेले तिकडे राहायला आणि मग तो संपला. पण 2013मध्ये हा मुवमेंट परत चालू केला. त्यांची जी मुलगी आहे बर्नी स्कॉट, त्यांनी चालू केलं अलॉंग विथ त्यांचे जे फाउंडेशन आहे त्याच्या अंडर चालू केलं. आतासुद्धा चालू आहे, कारण हे जे इश्यूज आहेत, पॉवर्टी, इरेग्युलर वेजेस, रेसिझम, हे आत्तासुद्धा आहे.
तर तिचं असं म्हणणं आहे की आमचे एफर्ट्स हे इश्यूज कमी करण्यात असले पाहिजे, कारण कम्प्लिटली तर आम्ही नाहीच काढू शकतो, कारण हा सोसायटीचे इश्यू आहे. आपल्या भारतात सुद्धा आम्ही बघतो की असे नॉन व्हायलेंट प्रोटेस्ट झाले आहेत. लेबरर्स त्यांना हाऊसिंग भेटण्यासाठी मिल वर्कर्सची मूवमेंट झालेली, तेव्हा त्यांनी लोकगीत हा यूज केलेला अवेअरनेससाठी. आरे फॉरेस्टचं जे मूवमेंट आहे तिकडे त्यांनी रॅप म्युझिक हे रेव्होल्युशन आणण्यासाठी यूज केलेलं. जे आपलं संयुक्त महाराष्ट्र मूवमेंट जे आहे ते सुद्धा बिकॉज ऑफ दॅट आता आम्ही 1 मेला महाराष्ट्र डे सेलिब्रेट करतो. तर अशा आमच्या कॉन्टेक्स्टमध्ये सुद्धा आम्ही अशी नॉन व्हायलेंट मूवमेंट बघितली आहे. म्हणून इकडे हा एक्झिबिट संपतो, तिकडे तो पोस्टेड कॉर्नर आहे. तुम्ही व्हिडिओ आवडले असल्यास लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.